तुझं काय असेल तू इथंच क्लिअर करून घे. तुला सांगतो मी नंतर परत मला माहित नाही तू काहीतरी बोलला असेल. मित्रांनो मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलवरती. तर सर्वात आधी स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओचा मुद्दा तुम्हाला पुढे कळेलच काय आहे काय नाही. तर बाकी विशेष महत्त्व तुम्हाला समजेल. थैलीला जरा इग्नोर करा मागचं. आणि आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे, वाजलेले 9:30 10 वाजा लागले जातात. 10ला 5 मिनटं कमी आहे. म्हणलं तुम्हाला दाखवून द्यावं मम्मी काय करते. तर मम्मी तुम्हाला दिसते आता थोडं पुढं दिसेलच काय चालू आहे मम्मीचं काय नाही. तर तुम्हाला माहीत पडेल. बघा पुढं काय घटना काय घटना घडणार आहेत त्या तुम्हाला माहिती पडेल. आणि थोडी आळसापासून सुरुवात होते व्हिडिओची, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. मला असं वाटतं की विषय आता वाजले 10. तुमचं जेवण झालं असेल, माझं पण जेवण झालं आहे, मस्तपैकी खाल्लं आहे जेवण. आता थोडंसं म्हणलं झोपण्याच्या मूडमध्ये होतो, पण नंतर मला थोडासा व्हिडिओ घेऊन टाकावा. म्हणजे कसं आहे टेन्शन राहत नाही. रोज 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 थोडंफार कटआउटमध्ये असलं ना. हा टॅटो बघा कसं काढलं आहे मी, बोटावरती हाडावरती काढलेलं टॅटो आहे बघा. आता इकडे पण काढायचं आहे एक दोन छोटेफार. आणि बाकी काही विषय नाही. म्हणलं चला आता सुरू करूया. आणि इकडे पप्पा बसलेली तुम्हाला दिसतात का? हां. आणि आता शिवानी पण आहे. मम्मी काय करते मी तुम्हाला दाखवतो पुढं, आहे का नाही ते बघा. मम्मी बंद कर, ते कैचीने कापीत नसते. मम्मी ते कैचीने कापीत नसते. आपण डॉक्टरकडे जाऊ. काम करू नको असे काही. काऊन करायला तू असं? ते कापायची पद्धत आहे का मम्मी ती? हा मला बोलू म्हणजे तुम्हाला शिवानी बघायची का मित्रांनो? हे बघा शिवानी चकचूक करती. इथे शिवानी बसलेली आहे. शिवानीला आलेला राग. मग इकडे जाते ना पप्पा काम करतात काम करतात. मामाच्या गावाला जाऊया, तूप रोटी खाऊया, मामाची माशी करवंदी कर. गावाकडं जाऊया. मित्रांनो आता सकाळ झालेली आहे. सकाळचा म्हणलं एक व्हिडिओ घेऊन टाकावा. सकाळी व्हिडिओ तुम्हाला शूट करावा समज दिसते मम्मी. आणि आता मम्मी उद्या जाणार आहे गावाला, त्यामुळे म्हणलं आता आज तुम्हाला मम्मीचा एक व्हिडिओ दाखवून द्यावा. म्हणजे सगळेजण खुश. परत मम्मीला उद्या मिस करायचं टेन्शन नाही. कारण 1-2 दिवस आता व्हिडिओमध्ये मम्मी येणार नाही. गुढीपाडव्याच्या व्हिडिओमध्ये पण मम्मी नसणार आहे कदाचित. नाही आहे का तू? काय येणार आहे? हां आले ते नाही तर नाही येणार. तर गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्या माझ्या युट्यूब फॅमिलीला. नाही युट्यूब फॅमिलीला गुढीपाडव्याच्या सगळ्या. मी असं अचानक मध्ये कुठं गावाला निघून जाते मग तुमच्या दोघांवरच सण पडतो. त्याला काय करायचं? नाही सणाचा विषय नाही आहे, पण ते आता तुम्ही दिसणार नाही. करीन ना, पुरणाची पोळ्या करीन, गुढी उभा करीन. मला नाही येत बाबा. पप्पा आहेत ना तुम्हाला शेवटी. मी एकटी जाणार. एकटी जाणार तू? हां परत कधी? परत जाऊ मला वाटेल तेव्हा येईन. ते इडली पात्र घेऊन जाईल माझ्या बहिणीला. तिला इडली खायची आहे. याच कोण बघायला ते तिचंच आहे. हा मग तिचंच आहे, पण तिला घेऊन जाईल. तिला पाहिजे इडली पात्र. तिच्या लग्नात आलेले 2-3 इडली पात्र आले होते. हां म्हणजे काय तिचं तिला देणंच आहे ना. हां मग ती तुला तिला 3 इडली पात्र आले. तिला एक मोठी टाकी बी द्यायची, पण ती टाकी काय डोक्यात घेऊन जाऊ काय? कशी नाव काय माहिती मित्रांनो, काही समजत नाही. कारण गाडीमध्ये टाकणं मुश्किल आहे. पहिलं तिच्या एवढ्या ट्रान्सपोर्टचा मोठ्या काहीतरी ते सामान भरपूर इथे आहे. आमचं सामान कमी आणि तिचं सामान जास्त आहे इथं तुम्हाला सांगतो. आणि हा मला म्हणजे कालपासून त्या फ्रीजमुळे कमेंट होता की ते फ्रीज का ठेवलं तिथं. तर ते फ्रीज बंद आहे. त्या फ्रीजमध्ये गॅस नाही आहे. त्या फ्रीजचं कंप्रेसर गेलेलं आहे. हां जाळी गेली. सगळं खराब झालं ते फ्रीजचं. ते गिरायकाचं तिकडं, पण ते फ्रीजचं सगळं बंद झालं. त्यामुळे ते गॅसच्या बाजूला त्यात फक्त भंगार वस्तू ठेवलेल्या त्या फ्रीजमध्ये. काही कामाच्या नसलेल्या वस्तू त्या ठेवलेल्या. टोपलं टापलं चालू नाही ते फ्रीज. त्या फ्रीजचा विषय घेऊ नका. गॅस कशी आम्ही काही
ते गॅसवर मांडलं तरी त्याला काही होणार नाही मित्रांनो, कारण ते गॅसच नाही. त्यात गॅसच नाही. जेव्हा गॅस असेल ना त्यावेळेस रिॲक्शन म्हणजे गॅसला रिॲक्शन होतं, पण इथं गॅसच नाही त्या फ्रीजमध्ये, त्यामुळे काही टेन्शनच नाही आहे. आणि भाजी घ्यायची वांगी? पैसे नाही माझ्याकडे नाही पैसे. आता आम्ही घातलाय चष्मा का घातलाय ते सांगतो तुम्हाला मी पुढं. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता मम्मी इथं आहे, ती फ्रीजची गोष्ट चालू होती, मम्मीने घेतली मला तर भाजी आली तिथं. भाजी मस्त गावरान वांगे आणि गावरान भेंडी, इथली शेतातली भाजी आहे, ती भाजी घेतली. आता मेथीची भाजी चांगली असते, वांगी चांगली असते त्यांच्याकडे भाजी चांगली भेटते ना, मग मला घेऊन टाक. तिला घ्यायला सांगितली. ते फ्रीजचं तुम्हाला सांगतो मित्रांनो, फ्रीज ना ते पूर्णपणे बंद पडेल, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. आणि हे बघा भाजी कशी आणली. शिवानीला काय आवडतं याच्यातलं? आवाज नाही निघत काय? त्याच्यापेक्षा जास्त तर बाहेरचा आवाज येत असेल माहिती. काय आवडतंय त्याच्यातलं? वांगे. मग काय खाते? भेंडी कच्ची खाय ना, एक भेंडी खाय ना. खाय, एक भेंडी खाल्ली तुला मजबूत बनशील. मी खाऊ का? तिला काही नाही आवडत, काहीच कसं आवडत नाही का मम्मी? किती अवघड धंदा आहे. शेतातली तोडून आणली त्या बाईने. कच्चं खाशील तर तू बनशील ना. तू आता कधी जाणार आहे? उद्या जाणार आहे का आज जाणार आहे? आज जाईल दुपारून. हा, दुपारून जाईल. एकटी चालली? हिला घेऊन जायचं ना. तिला नको. हा, तुम्ही दोघी जणी जायचं. मग काय, आम्ही काहीतरी बनलं असतं. आमचं काय, नाही तर आम्ही बाहेर खाल्लं असतं हाटलीमध्ये. नको. काऊन? नाही, तिला नाही न्यायचं, मी माझी जाईन. ही चालली आहे मित्रांनो ताईकडं, रेणुकाकडे चाललेली आहे संभाजीनगरला मम्मी. त्यामुळे तुम्हाला सांगतो आता दुकानावर चालली, आणि दुकानावर थोडंफार आता काम आहे मम्मीचं, आणि मम्मीचंच काम आहे, त्यामुळे आता बाकी काही नाही. मी त्यामुळे टाइमपास करण्यात आलोय. तसा मसाला भाजायचा, त्याला काळा मसाला मस्त करायचा. तू भेंडी काऊन चिरायली? खराब काम करायला कवळीलच भेंडी. ते आता नाही खायची कोणाला. तुमच्या म्हणजे मला कमेंट आली आता सकाळी कमेंट वाचली मी की लग्नामध्ये तुम्हाला संसार किट नाही दिली का, म्हणजे संसार किट नाही, संसार सामान नाही आलं म्हणजे फ्रीज कपाट. कोणाला? मला नाही, आम्ही लग्नात काही घेतलंच नाही. आम्हीच नाही घेतलं मित्रांनो. ते माझ्या मम्मीचे देऊ लागले पण आम्ही नाही घेतलं. हा, संसार भांडे घेऊन करायचं काय? आपल्याला पोरगी चांगली भेटली बस झाली, बाकीचं काय. मग काय, कोणाची फ्रीज तू नको. काल काय म्हणली व्हिडिओ मध्ये मम्मी? काहीतरी तू म्हणली काल व्हिडिओ मध्ये, काय म्हणली? तुम्ही आहे तर खाता म्हणून. मग काय झालं म्हणलं तू? हा, तर त्याचं उत्तर मम्मी देऊ. लेकराला नाही म्हणणार तर कोणाला म्हणणार? तुम्हाला सांगतो, काम जरी करीत असलो ना तरी मी फक्त काहीतरी शुल्लक गोष्टी माझ्या अकाउंटवरती जाते, बाकी सगळ्या गोष्टी मम्मीच्या आणि पप्पाच्याच अकाउंटवर जाते. त्यामुळे कसं आहे का, त्यांच्याकडून परमिशन आल्याशिवाय गोष्टी होत नाही. त्यामुळे म्हणले तर काही फरक नाही पडत, एवढा विषय नाही होत. पण काही वाटत नाही. कमेंट आली होती रे काल की तुम्ही आई असं का बोलले की तुम्ही नको आई तर खाता म्हणून. मी रोज म्हणते शिवानी स्वयंपाक करती, आपण आहे तर खातो. हा, असं बोलली होती का? मग ते म्हणजे तुम्ही आहे त्यांना काहीतरी वेगळं, म्हणजे कमेंट मध्ये ते त्यांना वेगळं काहीतरी वाटलं. तांगड्या करून झोपायचं असं म्हणली मी. तांगड्याचा काय विषय आला? तू शिवानी स्वयंपाक करती, ह्यो खातो, झोपतो. दुपारची गोष्ट चालू आहे. मोबाईल काही सुटत नाही. मोबाईलचं काय करतो? कॅमेरा द्यायचा ना व्हिडिओ काढायला. धर ना आता, धर. ती कशी लपती काय मला ते समजत नाही. तसलंच आहे ते काम. त्याच्यामुळे मी म्हणलो बी नाही सकाळी की बाबा व्हिडिओ मध्ये यायचे, व्हिडिओ काढायचा. मी तुला म्हणलं तू ये, संपलं. मी नाही म्हणलो तिला तिचंच माहिती तिला काय होतं काय नाही होतं. सुजला डोळा एक साईडनी, त्याच्यामुळे मला काही दिसणार नाही मित्रांनो नीट. मी घातलाय गॉगल, त्या गॉगलमुळे तरी मला समोरच्या कॅमेऱ्यामध्ये काय चाललंय ते दिसतंय. मला तर नीट दिसणार बी नाही काय चाललंय म्हणून.
रात्री काय झालं काय माहिती, अचानक म्हणजे माझा डोळा लय चणचण करत होता आणि पुरा डोळा तिला काय सुजला. केलं? मी काही नाही केलं, मी झोपेतनं उठलो, माझं आवरलं, आता बसलोय. आता वाजले 9:30 वाजले, 9च वाजले, 9:30 बी नाही वाजले. आता उठलोय. तू काहीतरी बोलला तेव्हा ती गप बसली ना. अरे मला नाही माहिती यार, तुमच्या दोघीच्या मनात मला काऊन वाटतं तुम्ही म्हणजे मी काय बोललोच नाही तरी मला तू काहीतरी बोलला असेल, तू काहीतरी बोलला असेल. मी कुठं काय बोलले विचार बरं तिला. काय लक्ष आहे ना? सकाळपासून बोललो का तरी मी काही? तुलाच बोललो मी. आता लोकांना बी दिसत असेल की काय वाजलेत 12. दिसतच मग. चला, मला सारखं time सारखं नाही. तिला बोलावं नाही म्हणलं तर कसं बोलायचं बरं? ते बघ काय का तिलाच माहिती काय होतं. तूच बघ आता. आणि तुझं काय असेल तू इथंच क्लिअर करून घे, तुला सांगतो मी. नंतर परत मला माहित नाही तू काहीतरी बोलला माझं असं काय म्हणून. घेणं देणं? मी काय तिला बोलते का? तिला काय दिवसभर मग तू नाही बोलत नाही, तू तिला इथंच विचारून घे की तू विचार. तू मी काय बोलला कारण असं मी सांग. काय बाय तुमच्या दोघीच्या मनात मी पडणार नाही. आता तुला सांगतो मी क्लिअर कट. आणि मी दोघीच्या मनात म्हणजे तू मला बोलायचं नाही बिलकुल बी की तू तिला काय बोलला असं म्हणून, कारण मी बोललेलो नाहीये. मी क्लिअर कट तुला सांगायला होतं. मी हे बाय ऑन कॅमेरा सांगायला लागलो की मी तिला काहीच बोललेलो नाही. आता ती कशामुळे फुगून बसली, तिचं काय झालं ते मला माहित नाही. त्यामुळे तुला जर वाटतंय तर तू तिला विचारितच. नंतर माझं डोकं नको खाऊ की तू तिला काय बोलला का, तू काहीतरी म्हणला असन, तो काहीतरी केला असन. मी उठलो, ब्रश केला, तिकडं डायरेक्ट आंघोळ वगैरे केली, सगळं आवरलं माझं. सगळं आवरून मी इथं कॅमेरा सुरू करून बसलेलो आहे. तुम्ही टाकाय. तुमचं